अब बात करेंगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय मंत्री रामदास अठावले की, जिन्होंने विपक्ष के बीजेपी पर लोकतंत्र की हत्या और संविधान बदलने के आरोपों पर करारा पलटवार किया है। रामदास अठावले ने कहा कि विपक्ष के पास कोई मुद्दा नहीं है, इसलिए वे इस तरह की अफवाह फैला रहा है। उन्हें एनडीए के सामने हार दिख रही है, इसलिए बेवजह की बातें कर रहे हैं। रामदास अठावले ने वंचित बहुजन आघाड़ी और प्रकाश अंबेडकर के महाविकास आघाड़ी गठबंधन से बाहर होने के फैसले का भी स्वागत किया। महायुतीमध्ये आहे, तारप्याचा विचार केला नाही असं नाही आहे। जागेची जी अडचण होती त्यांनी अडचण आपल्याला सांगितलेली आहे। शिर्डीसाठी माझा आग्रह होता, पण जर चर्चा झाली असती तर त्यामुळे मी शिर्डीची मागणी केलेली असल्यामुळे आणि ती शिर्डीची जागा त्यांना सोडता आली नाही। पण बाकीच्या ज्या काही त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे। आणि मनसे काय अद्याप महाविकास आघाडी महायुतीमध्ये आलेली नाही, त्यामुळं आणि त्यांना कुठली जागा सोडण्याचा काय सध्या तरी तसा निर्णय अजिबात नाही। आणि मी आंबेडकराईट आहे, मी जरी बीजेपी सोबत असलोही तरी अशा पद्धतीचे अलायन्स असतात ते कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती केले जात असतात। आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे। आणि त्यामुळं जर एकट्याच्या ताकदीवर जर सत्तेवर येणं अशक्य असेल तर मित्रपक्षाच्या सहकार्याने आपण पुढे गेलं पाहिजे। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करत आहे। समाजामध्ये भारत जोडोची यात्रा काढत असताना भारत तोडण्याचं काम करत आहे। आणि त्यामुळं ज्या काँग्रेसच्या हातामध्ये 70 वर्ष सत्ता होती त्यांनी कधी बाबासाहेबांच्या स्मारकाची कामं पूर्ण केली नाहीत। आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता। त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। माझा विचार म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही। जर आपण खरे बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं। आणि आज बीजेपीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे। जी बीजेपी 1982मध्ये 2 खासदारांची बीजेपी होती ती आज 3 खासदारांची बीजेपी झालेली आहे। त्यामुळे बीजेपीला दलित असतील, बौद्ध असतील किंवा बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील, सर्वांची मतं त्यांना मिळत आहेत। म्हणून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा बीजेपी जो आहे तो सर्व जातीचा, सर्व धर्माचा तो पक्ष आहे। म्हणून आपण ते कुणी जरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील, काहीतरी असं होईल अशा आपण ठेवू नका। आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे।